5 वर्षापूर्वी सार्स कोविड 2 अर्थात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या महामारीमुळे जगभरात आरोग्य व्यवस्था हादरून गेली आणि आता पुन्हा एकदा चीनमध्ये त्याच वुहान प्रांतात पुन्हा एकदा एका विषाणूने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलंय। या संदर्भातल्या बातम्या समाज माध्यमांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टीव्ही चॅनल्सवरती तुम्ही बघितले असतील। ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस अर्थात HMPV, ज्यामुळे श्वसन आजारांमध्ये वाढ होते। या विषाणूचा प्रभाव लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कसा आहे, यापासून कसं सुरक्षित आपण राहू शकतो, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून या व्हायरसच्या संदर्भातली जी महत्त्वाची माहिती आहे ती कोणती, तर या सगळ्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। नमस्कार, मी हर्षल अवंगारे द युनिक अकॅडमीच्या या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। सध्या चीनच्या उत्तरेकडील प्रांतामध्ये ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरस अर्थात HMPV मुळे श्वसन आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली। विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांना याचा अधिक फटका बसतोय। भारतामध्ये देखील नुकतीच कर्नाटकामध्ये HMPV ची काही प्रकरणं सापडली, ज्यामुळे आरोग्य यंत्रणा ही अधिक सतर्क झाली। केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं या संदर्भातले निर्देश जारी केलेत, ज्यामध्ये नंबर 1 इन्फ्लुएन्झा सदृश्य आजार आणि गंभीर तीव्र श्वसन आजार यांचे रुग्ण ओळखणं, त्याचा अहवाल देणं, संशयित रुग्णांसाठी चाचणी व उपचार सुनिश्चित करणं आणि नंबर 3 रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधं आणि ऑक्सिजन थेरपीसाठी साठा उपलब्ध ठेवणं या स्वरूपाच्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत। जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO किंवा US सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अर्थात CDC यांनी या विषाणूच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची मोठी चेतावणी दिलेली नाहीये। WHOच्या अहवालानुसार ही परिस्थिती हिवाळ्याच्या हंगामामधल्या फ्लू पॅटर्नशी सुसंगत आहे। तर CDCने स्पष्ट केलंय की HMPV काही नवीन नाहीये, परंतु चाचण्यांमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्याचं निदान मोठ्या प्रमाणात होऊ लागलंय एवढंच। स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण हे जाणून घेऊ की हा विषाणू नेमका आहे काय। HMPV हा एक RNA आधारित विषाणू आहे, जो पॅरामॉक्झोव्हायरिडी या कुटुंबातला आहे। 2001 मध्ये नेदरलँडमध्ये तो प्रथम ओळखला गेला आणि अभ्यासकांनी असं दाखवलंय की हा विषाणू जरी 2001 मध्ये ओळखला गेला असला तरी 1950 पासून तो मानवी अस्तित्वाचा भाग आहे। आता हा व्हायरस काम कसा करतो? HMPV श्वसन मार्गातल्या पेशींना अर्थात रेस्पिरेटरी इपिथेलियल सेल्सना संक्रमित करतो। हा विषाणू पेशींमध्ये प्रवेश करून त्याचा वापर स्वतःच्या प्रतिकृती तयार करण्यासाठी अर्थात त्याचे डुप्लिकेशन करण्यासाठी करतो। यामुळे श्वसन मार्गामध्ये सूज येणं अर्थात इन्फ्लेमेशन येणं, ज्यामुळे श्वसन प्रक्रियेवरती परिणाम होणं या स्वरूपाची लक्षणं दिसतात। विषाणूची रचना जर आपण बघितली तर HMPVच्या पृष्ठभागावरती F आणि G प्रोटीन्स प्रेझेंट आहेत। यापैकी F प्रोटीन पेशीमध्ये या विषाणूला प्रवेश करण्यासाठी मदत करतं, तर G प्रोटीन पेशींना चिटकून राहण्याचं काम करतं। या विषाणूचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा एक प्रकारचा एन्व्हलप्ड RNA व्हायरस आहे। एन्व्हलप्ड RNA विषाणू किंवा व्हायरस त्याच्या लिपिड थरामुळे किंवा त्याच्या फॅटी एन्व्हलपमुळे हा रोग प्रतिकार क्षमतेला चकवा देण्याचं काम करतो। मात्र वैयक्तिक स्वच्छता बाळगल्यास अर्थात सॅनिटायझर, मास्क यांचा वापर केल्यास याचा धोका कमी करता येऊ शकतो। HMPVच्या संक्रमणामुळे जी लक्षणं दिसतात त्यामध्ये प्रामुख्याने खोकला, ताप, नाक वाहणं, नाक बंद होणं, घसा खवखवणं, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा घरघर अर्थात विंझिंग या स्वरूपाची लक्षणं दिसतात। हे संक्रमण पसरतं कसं? तर HMPV प्रामुख्याने श्वसनातील थेंबांच्या द्वारे किंवा रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्सद्वारे पसरतो। दूषित सरफेसला किंवा दूषित पृष्ठभागाला स्पर्श केल्यानंतर आणि त्यानंतर चेहरा, तोंड किंवा डोळ्यांना हात लावल्यानं हा संसर्ग होऊ शकतो। हा विषाणू गर्दीच्या ठिकाणी किंवा अशा वातावरणात अधिक पसरतो ज्या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष होतं। 2018 मधल्या एका आकडेवारीचा जर विचार आपण केला तर 5 वर्षाखालील मुलांमध्ये HMPV संदर्भातल्या ALRI अर्थात अॅक्यूट लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शनची अंदाजे 14.2 दशलक्ष प्रकरणं ही जगभरात नोंदवली गेलेली आहेत, ज्यापैकी 6,43,000 रुग्णालयात दाखल झाले,
तर 16,100 मृत्यू झाल्याच्या देखील घटना आहेत. याच्यामध्ये धोक्याचे गट कोणते आहेत? तर 5 वर्षाखालची लहान मुलं, विशेषतः 6 महिन्याखालील बाळं, ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी किंवा कमकुवत आहे अशा प्रकारचे कोमॉर्बिड पर्सन. या आजाराच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर HMPVचं निदान हे कोविड कालखंडामध्ये ज्या प्रकारे RT-PCR टेस्ट केली जात होती त्या प्रकारच्या RT-PCR किंवा अँटीजेन चाचण्यांद्वारे केलं जाऊ शकतं. भारतामध्ये या चाचण्या आत्ता मर्यादित स्वरूपात आहेत. उपचार हा प्रामुख्याने लक्षणांवरती आधारित असतो, ज्यामध्ये ताप असेल, सर्दी असेल किंवा गंभीर प्रकरणांमध्ये ऑक्सिजन सपोर्ट असेल, या प्रकारच्या सिम्पटम्स वरती यामध्ये ट्रीटमेंट केली जाते. HMPV पासून संरक्षणासाठी आपण काही सोप्या पण प्रभावी उपाययोजना करू शकतो, ज्यामध्ये नियमित हात धुणं, स्वच्छता राखणं, खोकताना किंवा शिंकताना तोंड झाकणं, आजारी व्यक्तीसोबतचा संपर्क टाळणं, गर्दीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी संसर्ग पसरू शकतो या प्रकारच्या ठिकाणी जाणं टाळणं या स्वरूपाच्या बाबी यातनं होऊ शकतात. जागतिक स्तरावर HMPV साठी लस आणि अँटीव्हायरल औषधांचा शोध सुरू आहे. भारतातही निदान आणि चाचण्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाते. भविष्यातल्या साथीच्या वेळी वेगानं प्रतिकार देण्यासाठी मजबूत आणि नियामक प्रणाली ही विकसित करता येऊ शकते. HMPV हा कमी ओळखला गेलेला परंतु गंभीर परिणाम करणारा श्वसन विषाणू आहे. आपण जर योग्य ती खबरदारी घेतली, कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता आपण जर योग्य ती काळजी घेतली तर याचा धोका कमी करता येऊ शकतो. धन्यवाद.